निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ ताई. अनुभव चालू होते ना तुमचे, खूप मिस कॉल आले. हा हा बोला ताई. नाही, माझा अनुभव तसा आहे ताई, म्हणून फोन करत होते सारखं. नाही, बरोबर आहे, वरडून बोलतायत ना ताई. हा, मधून बोलते मी ताई. त्या दिवशी आपण नाही का बोलत होतो बघा, शेअर केला मी अनुभव बघा. हो ना, हो ना, हो. हा, मग त्याच टायमिंगचाच माझा अनुभव आहे हा. अरे बापरे, काय आला अनुभव? काय झालं माहितीये का, मी तुमच्याशी बोलत होते आणि त्याशी माझा शुक्रवार होता का गुरुवार काहीतरी होता, हा हा हा. आणि मी खीर करायला ठेवली होती. अच्छा, हा आणि खीर करायला ठेवली तर तुमचा फोन आला पटकन. मग म्हटलं आता गॅस बारीक करावं, हा. आणि तुमच्याशी बोलल्यानंतर मग म्हटलं खीर करून घ्यावी, हा हा. कारण ओतू जाईल ना दूध, म्हणून मी उकळायला ठेवलं दूध. आणि माझं हे लक्षातच नाही तुमचा फोन आला की गॅस बारीक केला की बंद होतोय माझा, जातो म्हणून. अरे अरे, हा हा. गॅस बारीक केला की जातच असतो माझा तो, माझ्या लक्षात नाही, मी तुमच्याशी बोलतच थांबले. आई गो, हा हा हा. आणि गॅसला पाटच, किचन कट्याला पाट लावली, गॅसकडे पाठ केली, मी आपलं बोलत बसले तुमच्या कसे. एक नाही म्हणलं तर अगदी 8 ते 10 मिनिटाचा अनुभव होता माझा. हो हो हो. आणि ते मागं चालूच होता गॅस, मला माहित पण नाही. आणि रात्रीची वेळ असल्यामुळे ताई दारं बंद, खिडक्या बंद, काही उघडं नाहीये. अरे अरे अरे, हा. आणि तुम्हाला सांगते, मला हे सगळ्यांना सांगून द्यायचंय की आपण जेव्हा महाराजांची सेवा करतो की नाही, पूर्णपणे महाराज आपला सांभाळ करत असतात. महाराजांचं पूर्ण आपल्याकडे लक्ष असतं. लक्ष असतं, हे तर खरं आहे ताई. खूप लक्ष असतं महाराजांकडे. हे मला सांगायचं की सगळ्यांनी सेवा करा. महाराज पावलं पावली वाचवत असतात आपल्याला. मी तुम्हाला अनुभव शेअर करत होते, आणि जेव्हा अनुभव संपला तेव्हा म्हटलं आता गॅस पुन्हा फास्ट करावा, म्हणलं मोठा करावा. तर बघते तर गॅस विजलेला होता, पण ताई एकाही ठिकाणी वास नाही घरामध्ये अजिबात. म्हणजे गॅस पेटवला होता हे सुद्धा लक्षात येणार नाही, असा वास नव्हता. बाप रे ताई, केवढ्या मोठ्या संकटातनं वाचवलं. आणि मी असं बटन मोठं करावं म्हणून बघते तर गॅस विजलेलाच होता तो. आणि तेव्हा मला लक्षात की बारीक गॅस केला की जात असतो माझा गॅस, पूर्णपणे जात असतो. आणि ते फिरून बघितलं तर पूर्ण विजलेला होता. आणि परत मी लगेचच पेटवला, मला काही नाही झालं, किंवा घरामध्ये वास सुद्धा नाही. दारं खिडक्या पूर्ण बंद, रात्रीची वेळ असल्यामुळे थंडी वाजती, पाऊस येतो म्हणून कुठेही वास नाही आला ताई. ताई, केवढी स्वामींची कृपा, आणि केवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं. हो, तर वासच नाही येतो. मला पण कळलं, मी लांब असते, पुढं कुठंतरी असते, वाऱ्याने वास बाहेर जात असतो, तर असं पण नाही, मी गॅसला कट्ट्यालाच टेकून उभं राहिलेली होती. बाप रे ताई, केवढा मोठा अनुभव आहे हा. हो, तर म्हणून तर मला सांगायसाठी मी खूप धडपडत होते ताई की सांगावं म्हणून. आणि तुमच्याशीच बोलत होते, बरं असं तसा पण अनुभव नाही, तुमच्याशी बोलत असतानाचा अनुभव आहे हा. हो ना ताई, खरंच स्वामींची कृपा. मी लांब कुठं असते तर बाबा मला बाहेर वास आला नाही, वास सुटला होता पण वास आला नाही का नाही. पण आपण लायटर लावताना सुद्धा ताई बघा लगेचच वास यायला लागतो नाही पेटला तर. हो हो हो. आणि मी 8 ते 10 मिनिटं तुमच्याशी बोलत होते. हो, तो मोठा अनुभव होता ना तुमचा तो. हा, तरी सुद्धा ताई वास आला नाही, हा माझा अनुभव होता. वाचवलं मोठ्या ह्याच्यातनं ताई. आणि आजचा दुसरा ताई सगळ्यात मोठा माझा अनुभव, आज सगळ्या अनुभव मध्ये माझा मोठा आजचा. खरंच, हा. माझी पोरगी ना, माझ्या आता 5-6 महिने लक्षात आलं, तिचा हात कायम सारखं मोठी आवळून घेते ना. आणि माझ्या 5-6 महिन्यात लक्षात आलं की ती हात उघडत नाहीये. अच्छा, हा. हातच मुठीची पूर्ण बंद असती, आणि आपण प्रयत्न असं जरी केला ना तर असं पूर्ण हात वाटी झाली नाही तिच्या हाताची ताई. अरे 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 अरे. हाताची पूर्ण अशी वाटी झाली, म्हणजे आपली बघा आपण महिने मोजतो ना बोटाची पाठीमागची बघा, हो 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 हो. ते हाडं असतात ना, ती अशी पूर्ण बाहेर आली पाठीमागून, अशी वाटी झाली आहे त्या हाताची. आई गं, उघडतच नाहीये हात तिचा. अरे 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 अरे. मग आणि असं माझं खूप झालं, जवळजवळ 5-6 मिनिट लक्षात आले की हात तिचा उघडत नाही. किती प्रयत्न केले तर उघडत नाही, पण मी जास्त पण उघडत नाही, कारण तिचं भाजल्यानंतर जशी स्किन आकसी ना तशी छोटी राहिली गेली ती स्किन, मोठाच हात होत नाही आता.
बरोबर. छोटाच राहिला हातच, म्हणजे स्किनच जर लांबणारी नाही या कसली गेली तर कसं मोठं करणार ना, हात कसं उघडायचा मोठं? प्रयत्नच करू बरोबर. शकत नाही. बरोबर. आणि जर करायचं म्हणलं ना ताई तर तिची बोट मोडतील असं झालंय. अरे 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 अरे. आणि आज जेव्हा मी बघितलं ताई पूर्ण हात उघडलाय तिचा. कसं काय? काय माहित नाही, पण आज हात उघडाय तिचा. मी आज सहज रुपये हात तिला चारलं आणि असंच कसं काय सहजवारी तिचा मी हात उघडला तर इझी मध्ये हात उघडला, म्हणजे दाबायला लागला नाही काही नाही, सरळ हात प्लेन पूर्ण झाला. आई गं. हात हा. आकसलेली ताई, स्किन पूर्ण झाली, प्लेन झालाय हात. बापरे बापरे. ताई एवढा मोठा हा अनुभव आहे. खरंच ताई. बापरे, कसं काय उघडलं? कमाल आहे ना. आणि उघडलं ठीक आहे बाबा, मी म्हणते उघडला असेल, पण हात म्हणजे स्किन आकसलेली सुद्धा नाहीये आज. नाही. नाही आकसलेली. जो हात छोटा वाटत होता ना, म्हणजे भाजल्यानंतर कशी छोटा होता आत सुंदर तो बघा, हो 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 हो. तसं छोटा राहिला होता हात तिचा. अरे अरे अरे. आणि किती 6 महिन्यापासून तसंच होतं? नाही, माझ्या 6 महिने झाले ते लक्षात आले की असा हात झालाय म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. हा 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 हा. म्हणजे तिची मोठच ती उघडत नाही ना, आपण किती पण प्रयत्न केला ना ताई ती उघडत नाहीये हात. आणि 6 महिन्यापूर्वीपासून मी तिचा हात पूर्ण उघडायचा प्रयत्न करते, पण ते आकसले लक्षात आलं तेव्हा मी उघडायचा पण प्रयत्न करत नाही. हा. कारण काय होतं माहिती का, ती उघडाय गेले की तिथे हाडं मोडण्याची शक्यता खूप आहे, कारण आकसला गेलाय हात पूर्ण. बरोबर बरोबर. हो. अशी हाताची वाटीच झालीये ना पूर्ण, असं आपण हात कसं प्रसाद घ्यायला करतो हो. तसंच तसा पूर्ण हात झालेला होता तिचा. आई गो. आता एकदम मोकळा झालाय. आज पूर्ण म्हणजे उघडलंच जाते, बोट सुद्धा सरळ झाली ताई, आकसलेली स्किन नाहीच आहे आज तिथं. आई ग. किती छान. पूर्ण बोट ताट झाली अशी उघडती आज. अरे वा. किती कसला मोठा अनुभव आहे ताई. खरंच मोठा अनुभव आहे ताई. खूप मोठा अनुभव आहे. खूप म्हणजे मला महाराजांनी ते घरामध्ये आले किंवा महाराज ताई आता खूप चांगलं करणार बघा. नाही करणारच. तुमचं खूप आणि छान तुम्हाला होणार. सगळ्यात सांगायचं राहिलं, तुम्हाला एकसारखेच बघा फोटो टाकलेत मी आज 3. अच्छा. हा हा. बघ तुम्ही नाही बघितलेले, आता बघितलं नाही म्हणजे, पण बघेल, एकसारखे बघेल. तुम्हाला वाटेल की बाबा एकच फोटो ह्यांनी का 3 वेळा टाकलाय. पण प्रत्येक फोटो मध्ये तुम्ही जर बारकाईने बघितले तर महाराजांचा चेहरा वेगवेगळा आहे. हो ना. ते मूर्तीत महाराज एकदा वर पण बघते ते, एकदा खाली पण बघते ते बघा. ओ. बघते. समोर पण बघते, असे एकच ड्रेसचे फोटो बघा त्यांचे, पण 3 ठिकाणी वेगवेगळा फोटो आहे त्यांचा वेगवेगळे. मी नक्की तुम्हाला टाकले बघायला बघा, तुमच्या लक्षात यायचं नाही म्हणून सांगितलं की वेगवेगळा चेहरा आहे बघा त्यांचा, बारकाईने बघितलं नाही. आणि काल आमच्या दिव्यामध्ये अक्षरशः महाराज तयार झाले असे बसलेत बघा, एक पाय असं वरती घेतलाय, एक पाय खाली सोडलेला आहे. आणि त्यांचा हात तेव्हा ते फोटोमध्ये दिसतोय की किती लांब असेल त्यांचा हात, त्याच्यामध्ये जाणवते गुडघ्यावरती असा हात ठेवून बसलेत महाराज. ओ. हा दिसतंय ना ताई तुमचे. हो मी बघितले आता ते फोटो. प्रत्येक हा ते फोटो बघा दिसते बघा, महाराजांचा वेगवेगळा चेहरा आहे. निळे ड्रेस आहे ना. हा निळ्या ड्रेस मधले बघा. अय्या हो. वर बघतात बघा, आपल्या गळा सुद्धा महाराजांचा असं वरती केलेला दिसतोय बघा. हो. ताई हे तर फारच विशेष आहे. की नाही, म्हणजे तुम्हाला लक्षात येणार नाही की एकच फोटो का 3 वेळा टाकलाय म्हणून तुम्हाला सांगितलं झालं की चेहरा प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. कमाल कमाल आहे ताई. हे तर आश्चर्यच आहे ताई. असा गळा सुद्धा आपण वरती केल्यानंतर बघा दिसतो ना, तसा गळा सुद्धा दिसतोय. हो. वर केलेला दिसतोय ना गळा चांगला. है की नाही. हो ताई. आश्चर्यच आहे. खरंच आश्चर्य आहे ताई. एका फोटो मध्ये खाली बघतात आहे बघा. हो. आणि एकामध्ये समोर असे बघतात. कोण बोलतंय तिकडनं? किती छान. खूप छान आहे ताई. मी टाकतेच आहे याच्यात फोटो व्हिडिओ मध्ये. हा म्हणून म्हणलं तुम्हाला सांगा की तुमच्या लक्षात येणार नाही की कसं एकसारखं दिसतं म्हणजे बघितलं जाणार नाही, बारकाईने बघ सांगितलं तर बघितलं जाते. सांगितलं म्हणूनच कळलं मला. मी ते संध्याकाळीच बघितले फोटो, पण म्हटलं काय या फोटो मध्ये काही कळलं नाही मला आधी. हा तेच की मला 3 एकदम एकसारखे का टाकलेत कळणार पण नाहीये, म्हणून सांगा की वेगवेगळे फोटो आहेत. एकच एका वेळेला काढलेत ते सगळे फोटो. हो ना. आणि किती सुंदर आहेत ताई ते. आणि ताई मी उशीर होतोय ना जरा महाराजांना का रडले की महाराज नाही आपण सेवा खरंच करून घ्या, तुम्हाला घरात आणले पण माझ्याकडून टायमिंगला तुम्हाला जेवण मिळणार, टायमिंगला पूजा होत नाही. तर कालपासून ताई मी काल 3:30ला उठले पहाटे आणि पूजा केली महाराजांची. पारायण एक काल झालं आणि आज पण पहाटे बघा 5 वाजता उठले आणि पूजा केली महाराजांची. बापरे. आणि एवढे कपडे वगैरे सगळे नवीन आणलेत ना ताई तुम्ही हे? सगळे नवीन आणलेत ताई. वा. खूप छान. रोज वेगळे घालते ताई.
अरे वा, तुमचं ते पिंडीचा पण आणि अनुभव ते आहे. नटवायला इतकं छान वाटतं ना ते महाराजांना वेगवेगळे रोज बघायला. तुम्हाला टाकलेलीच बघा काय काय फोटो. हो ना, किती छान आहे. मी सगळे फोटो तुमचे टाकणार आहे आता व्हिडिओत. हा हा, खूप छान ताई, मी शेअर करते. हा. हा ते अजून परत माझा फोन उचलत जा कारण मला खूप छान छान अनुभव येतात महाराजांचे. आज ते खूप सुंदर आहे. हो ताई, नक्की. हा, हा स्वामी समर्थ. हे असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.